म्हणजे सुरुवात, म्हणजे तरंगाची सुरुवात कशी आहे? प्रश्न केला ना, अद्वैत दृष्टीने आहे ना, तत्वदृष्टीने तुझा आत्माचा आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी कसं उत्तर कोणी दिलं? अरे उत्तर कोणी दिलं? इतकं सांगायला वेळ पाहिजे. जाऊ द्या. माझा तो प्रश्न करतो, जर आत्माचा आनंद स्वरूप आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी नाही आहे ना, मला एक कश्चित विषय प्राप्त झाला, आनंद होतो. आनंद का व्हावा? याच्यावरून काय सिद्धांत? जर आत्माचा आनंद स्वरूप आहे तर विषयात आनंदाची प्रतीती काय यावी? आणि विषयात आनंदाची प्रतीती देते आत्मा आनंद रूप. त्याचं उत्तर काय झालं? विचार सागरात आहे बघा, आमच्या डोक्यात नाही. विषयाच्या सांगा की कोणी सांगा. अरे कोणी सांगा विषय तेवढा विचार सागर नेतो घरी, आपला बंद केला की पुन्हा पोटातच उघडतो. सांगा की सांगा. विषयाची ज्यावेळेस प्राप्तीची इच्छा होते त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ही चंचल होते, आणि इच्छा झाल्याच्या नंतर वृत्ती चंचल होते, आणि ती वस्तू तो विषय प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती ही अंतर्मुख आणि स्थिर होते. ह्या स्थिर अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्म्याचं आत्मानंदाने भान होतं, आणि भान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या जीवाला, त्या विषय भोगणाऱ्याला असं वाटतं, कारण स्थिर झालेली वृत्ती आणि त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये त्या आत्म्याचं पडलेलं आनंदाचं भान, हे तीन गोष्टी या युगपत घडतात. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला असं वाटतं की हा आनंद विषयांपासून होतो आणि हा आनंद विषयाचा आहे. आनंद कोणाचा आहे? विषयाचा आहे. काय काय आपल्याला सांगायचं आहे? आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? कसं सांगणार तुम्ही? विषयाचा नसून कोणाचा आहे? एखाद्याने विचारलं तुम्हाला, विषयाचा आनंद नसून आत्म्याचाच आनंद आहे, तुम्हाला सांगणार? 2-3 उपपत्ती झाले ना. झोपेमध्ये विषय आहे का आनंद आहे? मग तो आनंद कोणाचा? बरं, विषयाचाच आनंद आहे असं आपण जर मानला, काय झालं? तुम्हाला एखाद्या बाईच्या हरवलेल्या मुलाची गोष्ट सांगितली ना, प्रथम क्षणी तिला काय होते? टिकतो का? काय का नाही? यावरून काय सिद्ध झालं? केव्हाही आनंद झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? मग केव्हाही आनंद होतो का? मग का होत नाही? हे पहा, प्रथम क्षणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं भान होतं, आणि क्रिया योगापासून असल्यामुळे आपल्याला त्या विषयापासून आनंद आहे असं वाटते. तेव्हा आता विषयामध्ये आनंद नाही सांगायचं आहे, विषयाचा आनंद स्वरूप आहे असं म्हटलं तर केव्हाही आनंद काय झाला पाहिजे? केव्हाही आनंद होतो का? वृत्ती अंतर्मुख होईल तेव्हा एरवी होत नाही. मग वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर आत्मानंदाचं काय होते? भान होते. तेच जर वृत्ती अंतर्मुख काय झाली नाही, अंतर्मुख झाली नाही तर आनंद होत नाही. आलं का लक्षात? मग 2-4 दृष्टांत सांगायचे होते. आपण भात खात असतो, पहिल्या स्वरूपाचे भरपूर घेत असतो, भरपूर वाढला म्हणजे आनंद होतो ना. काय होतो? मग दुसरा भात येतो, मग तो
वाढणारा असा असतो. पहिला भात ज्याने खाल्ला त्याला मसाले भात काय करायचा, वाढायचा. हा काय करतो, पहिला भात कुठे देतो, द्रोणाखाली लावत देतो. आता पहिल्या भातापासून काय नाही, का नाही. अरे नाही का, साधा भातच जर आनंद रूप आहे, प्रारंभी वाटत होता, आता आनंद त्याच्यात वाटतो का दुसऱ्या भातात, मग का वाटावा, पहिल्या ह्याच्यात का वाटत नाही. वृत्ती काय होत नाही, अंतर्मुख होत नाही. आता चंचल झालेल्या वृत्तीत काय नाही. आता वृत्ती स्थिर कुठे झाली, मसाले भातात. म्हणून कोणत्या भातात आनंद आहे असं सांगता आलं पाहिजे. काय काय बरं, आणखी पुन्हा दुसरा एखादा लाडू घाला. भात खाल्ला असेल तर लाडू वाढतो नाही, अन्न वाढत नाही. मग पुन्हा मसाले भातापासून काय होत नाही, मग साखर भातापासून होतं. विषयाचा आनंद रूप आहे असं जर मानलं तर केव्हाही त्याच्यापासून काय झाला पाहिजे, होतो का. मग यावर सिद्धांत काय निघाला, मग आहे तरी कोणाचा, मग कोणाचा आहे का. सिद्धांत काय निघाला, मग आत्माच किम स्वरूप आहे. पहिला गुरुजी आम्हाला पटलंय सगळं, आत्माचा आनंद रूप आहे, विषयात आनंद नाही. मग ज्ञात्या पुरुषाला सुद्धा विषयापासून आनंद होतो किंवा त्यालाही काय होतो, मग आम्हालाही आनंद होतो आणि त्यालाही काय होतं, दोघे सारखेच झाले. मग काय उत्तर दिलं, नाही सांगता. अरे एकाला ज्ञान आहे आणि एकाला काय, आपल्याला काय आहे. ज्ञान असेल तर विचारसागर शिकण्याची काय नाही, मग कशाला विचारसागर शिकत बसायचं. दुपारच्या प्रती साखर झोप मोडायची आणि बसायला पडायचं. मग ज्ञात्या पुरुषाला माहिती आहे आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. त्याच्याकरता कोणाची गोष्ट दिलेली आहे सांगा की. एक राजा आहे आणि त्याला दोन काय पूर्वीच्या काळापासून चालत आलाय. एकीवर काम भागत नाही. एक अडाणी आहे, एक ज्ञानी आहे. त्या बाईला व्यक्तीला माहिती आहे हा आनंद कशाचा, माझ्या अभिनयाचा आहे, कशाचा आहे, हे ज्ञान आहे तुला. तसं ज्ञात्या पुरुषाला माहिती आहे आनंद कोणाचा आहे. आणि तुम्हाला आम्हाला काय विषय ओढी बोललेले नाता याची कोण करी, सगळं लावायचं आहे बघावायचं. सिद्धांत काय निघाला, मग आत्माच घेऊन स्वरूप आहे ना. विषयामध्ये आनंद. एक प्रश्न तुमचा समजला मला. तर दुसरा प्रश्न कोणता आहे, मग संसार दुःखाची प्रश्न आहे. त्याचं काय उत्तर दिलं गुरुजीने, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काळात तरी द्वंद्व मान्य आहे आम्हाला. दुःख काळात तरी नाही, पण भासतो याची वाट काय. आता याचं उत्तर काय दिलं, याचं उत्तर काय दिलं सांग की. चुकलं तर चुकलं. श्री गुरु याचं उत्तर देतात, ज्यावेळेस शिष्य म्हणतो तुम्ही म्हणता माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या जगत संसाराचा त्रैकालिक आत्यंतिक अभाव आहे, परंतु त्याची मला प्रतीती येते, त्यामुळे मला ते पटत नाही. त्यावेळेस श्री गुरु अजातवादाच्या दृष्टीने त्याला उत्तर देतात. श्री गुरु म्हणतात ज्याप्रमाणे अजात म्हणजे जन्मच या संसाराची उत्पत्तीच झालेली नाही, ज्याप्रमाणे वंध्यापुत्र अत्यंत असत आहे, त्याप्रमाणे हा जगतरूपी बंध तुझ्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी, वेष्टीदृष्ट्या आत्म्याच्या ठिकाणी आणि समष्टीदृष्ट्या ब्रह्माच्या ठिकाणी आत्यंतिक त्याचा काय असत आहे, वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे.
त्यामुळे याचे मी तुला स्थान कुठे सांगू. जर ज्याप्रमाणे वंध्यापुत्र उत्पन्नच झाला नाही, त्याचं स्थान कुठेही सांगता येत नाही, त्याप्रमाणे हा जगतादी किंवा अहंकारादी बंध हा उत्पन्नच झालेला नाही. त्यामुळे याचं मी स्थान कुठे सांगू. त्यावेळेस शिष्य म्हणतो, वंध्यापुत्राचा सार काय आहे, अभाव आहे. तो सत्य असता तर काय झाला असता सांगता नसतं, पण तो नाहीच. तो काही नाही. मग कुठे सांगायचा. अरे एखादा मुलगा आहे, जाऊन ते बाळूला बोलावून घेऊन येते, झोपला आहे खोली. तो तिथं गेला, तिथे कुठे तिथे बाळू नव्हता की, मग तो येऊन सांगतो खोलीत कोण नाही. अरे म्हटलं दुसऱ्या खोलीत बघ की. दुसऱ्या खोलीमध्ये बाळू होता की, कुठे होता की नाही. म्हटलं बाळूच्या बाबतीत बरोबर आहे, बाळू आहे म्हणून सांगता येते. आणि वंध्यापुत्र नाही का, या खोलीत नाही तर त्या खोलीत असेल, त्या खोलीत नाही तर नाहीच तर सांगायचा. तसा संसार नाहीच मुळामध्ये. जर सत्य असतात तर काय झालं असतं, सांगता आला असता. नाहीच तर सांगता येत, पण भासतो याची वाचा की ख्याती झाली. नाही पूर्ण करतो चांगलं. पुन्हा शिष्य म्हणतो, जर तुम्ही हा जगतरूपी संसार जर वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत म्हणत असाल, तर वंध्यापुत्राची ज्याप्रमाणे प्रतीती येत नाही, त्याप्रमाणे या जगतरूपी संसाराची किंवा या बंधाची प्रतीती येऊ नये, परंतु प्रतीती येते. मग याचं उत्तर काय. याचं उत्तर वंध्यापुत्राची प्रतीती येते का. नाही. वंध्यापुत्राप्रमाणे आहे असं म्हणतात. वंध्यापुत्राची काय आली पाहिजे, येते का. मग संसाराची काय ते प्रतीती काय नाही. त्या प्रतीतीची संगती काय केली पाहिजे, मग कशी सांगितली. मग यावर श्रीगुरु विवर्तवादाच्या दृष्टीने त्याला सांगतात. कोणता वाद. विवर्तवाद. अध्यासवाद. पहिला कोणता वाद. अजातवाद. आता दुसरा कोणता. विवर्तवाद. सांगा. विवर्तवादालाच अध्यासवाद असं म्हणतात. ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा हा त्रैकालिक आत्यंतिक अभाव आहे, परंतु रज्जूच्या अज्ञानाने त्या ठिकाणी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, भ्रम होतो, त्याप्रमाणे या सर्व जीवांना किंवा तुला आत्म्याचं यथार्थ ज्ञान नाही. मी करता भोगता, मी सुखी दुखी असं ज्ञान असल्यामुळे किंवा आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे ह्या जगत रूपी संसार तुला भासतो. आता विवर्तवाद म्हणजे जीवाला आत्म्याचं काही नाही, ज्ञान नाही. मी करता आहे, मी कोण आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, अशा रूपाने ज्ञान आहे. आत्मा आनंद रूप आहे असं जीवाला काही नाही. म्हणजेच जीवाला काय आहे, अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे, हा सर्व जगतरूपी किंवा सर्व. याला कोणता वाद म्हणायचा. विवर्तवाद म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला विवर्तवाद असं म्हणतात. तरच अध्यासवाद. कोणता वाद. असा अध्यासवाद. आणि त्याचं काय देतात, दोरीवरती आपल्याला सर्प वाचतो. तो सर्प कसा आहे, अध्यस्त आहे. मग अध्यस्त काय आहे, कशावरून. रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो म्हणून काय आहे, अध्यास आहे. असे उत्तर सांगता आले पाहिजे. जर खरोखरच असतात तर रज्जू किती हलवली, सर्प कुठे बंद पडलं असतं का. म्हणजे अर्थी रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो, त्या अर्थी सर्प कसा असला पाहिजे, अध्यस्त आहे का नाही. मी हेच तसंच चाललं का. म्हणून हे जे दुःख आहे ना, हे दुःख अध्यस्त आहे. त्याच्याकरता कोणता दृष्टांत सर्पाचा. म्हणजे 5 माणसं चाललेले होते, त्याला दोरीवरती काय वाचला, दिवसा का रात्री वाचला. मग प्रत्येकाने
विचार करायला काय केली. जरा चिकित्सक होते, आत्मपरीक्षण करणारे होते. विद्वान लोक, म्हणजे शास्त्रज्ञ लोक असतात ना, हे विचार प्रवृत्त लोक असतात. शास्त्राच्या बाबतीमध्ये एक सर आयझॅक न्यूटन म्हणून शास्त्रज्ञ होता. एका उंबरेच्या झाडाखाली असं बसला होता, कोणाच्या बसला बा, शांत आपला. झाडाचं पान हललं म्हणा किंवा काही, वरून उंबर कुठं पडलं खाली. त्याने ते पाहिलं. मग त्याच्या मनामध्ये विचार चालला, हे खालीच का आलं, वर का गेलं नाही. अरे विचार शास्त्रज्ञ आहे, त्याचं डोकं म्हणजे काय टोपी ठेवण्याचं ठिकाण आहे का. त्याला खाली का झालं, वर का. तेवढ्या करता त्याने पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा काय लावला, शोध लावला. आपल्यासारखं असतं, सगळ्या झाडाची उंबरं पडली असते तरी खाली काही नाही. आपल्या डोक्यामध्ये बोललंच काय, आपल्या डोक्यात सगळे विषय भरलेले आहे, काय भरलेले आहे. आज नाश्ता अमक्याचा झाला, उद्या याचा होणार आहे. नाश्त्यामध्ये विचार सागर गेला तरी चालेल. जाऊ द्या. काय एक शास्त्रज्ञ होता बघा, भांडं शेगडीवर ठेवले होतं. कुठे खालून भांड्यात काय होतं, पाणी, आणि खालून काय लावलं, आणि ते भांडं वरून असं पॅक करून टाकलं. काय टाकलं, ते काय झालं, काही कालानंतर ते भांडं ताडकन असं बाहेर पडलं. मग त्याने विचार केला, हे जड भांडं वरून बाहेर कोणी फेकलं, माणसाने फेकलं का, जडाला काही अक्कल आहे का, मग फेकलं कोणी, अरे फेकलं कोणी, वाफेने. त्या वाफेने ते भांडं काय केलं, वाफ कुठून आली, वरून पडली. आणि त्या वाफेमध्ये शक्ती आहे, त्या वाफेने ते भांडं काय केलं. म्हणून यावरून कोणाची शक्ती आहे, वाफेचं इंजिन काढलं. याला म्हणतात डोकं. पहिले हे इंजिनियर होते ना, एक एक हे शास्त्रज्ञ लोक काय लावतात. माझे शास्त्रकार लोक आहे, रजीवर ते सर्प नाही पण भासला. प्रत्येकाची मत, पहिलं मत कोणाचं आहे, काय मत आहे. म्हणतात की सर्व काही असत आहे. सर्प किंवा इतर जगदादी पदार्थ हे सर्व असत आहे वंद्यपुत्राप्रमाणे. तर सांग की चुकलं. असत असल्यामुळे परमतत्व सर्व काही शून्यच आहे. हे बघ, सर्व जड सुद्धा आहे. काय सगळे पदार्थ काय, मग सगळं जर असत आहे, खाली काय राहिलं, तर शून्याला जे लोक काय मानतात, परमतत्वाचा. बरं का, असत रूपाने काय होतो, सर्प रूपाने काय होतो, मुळामध्ये सर्प नाही, पण असंच स्वरूपाचा सर्परूपाने काय होतो, कोणाप्रमाणे, वंद्यपुत्राप्रमाणे. याचं खंडन कसं दिलं मग. त्याच्यावर ते आत्मख्यातीवाले म्हणतात की वंद्यपुत्राप्रमाणे जर सर्व असत आहे तर वंद्यपुत्राची प्रतीती येत नाही, त्याप्रमाणे या जगताचीही प्रती येऊ नये. पण सर्पाची सुद्धा काय होऊ नये, प्रतीती होते. म्हणून त्याला असत म्हणता येत. असत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं, मी मोका आहे असं म्हणायचं. काय म्हणायचं, मोका आहे तर बोलतो. अरे जरा असत आहे तर प्रतीती, आणि प्रतीती येत असेल तर असत.
असंच त्याला म्हणतात, ज्याची काल तरी प्रचिती येत नाही त्याला काय म्हणायचं? सर्पाची काय होते म्हणून त्याला असंच म्हणता येईल. म्हणून असंच वाऱ्याचं खंडन. पुढे कोणता वारी? आत्मख्याती. आता त्याचे विचार आहे का वाचा. त्यावरती आत्मख्यातीवादी म्हणतात की ते आत्म्यालाच बुद्धी समजतात. बुद्धी ही सर्पाचा आकार धारण करते आणि ते क्षणिक विज्ञानवादी आहेत. क्षणिक विज्ञानवादी आहेत. म्हणजे क्षणात उत्पन्न होते आणि क्षणात नष्ट होते. त्यानंतर अन्यथा ख्यातीवादी म्हणतात, त्याचे खंडन करताना की क्षणिक उत्पन्न नष्ट होत असेल तर हे अयोग्य आहे. कारण ते दृष्टांत देतात की मी दीर्घकाल प्रती यायला पाहिजे तर मग ते क्षणात नष्ट कसे होते. बरं आहे का? असंच आत्मख्यातीवादी कोण? त्याला क्षणिक विज्ञानवादी म्हणतात. कोणा वाचा पहिलं सांगायचं, त्या सर्पाचा आकार कोण धारण करते? त्या बुद्धीला काय म्हणतात? विज्ञान. ते विज्ञान कसं आहे? क्षणिक आहे. ऐका तुमच्या मतामध्ये क्षणिक म्हणजे पहिलं विज्ञान उत्पन्न होते, किती वेळपर्यंत जगते, पुढे दुसरं उत्पन्न होते, किती वेळ जगते, अशी धारा काय राहते, त्याला आलंय विज्ञान धारा म्हणतात. आहे ना? त्या विज्ञानाला ते लोक आत्मा म्हणतात. काय म्हणतात? आत्मा म्हणतात. कोणाला? विज्ञानाला. त्यांचा आत्मा म्हणजेच विज्ञान. तो की त्याला आयुष्य किती आहे? एक क्षण. म्हणजे दुसरा तिसरा मान्य आहे आपल्याला. त्याला संगती लागत नाही, काय लागत नाही. त्याचं खंडन. जर तो क्षणभरच आहे तर प्रतिती किती वेळ आली पाहिजे? मग क्षणभर येते का दीर्घकाल? भासणाऱ्या सर्पाची प्रतिती जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प काय होणार? यांचा विज्ञान क्षणभर भासते, दुसरं उत्पन्न होते, ते क्षणभर भासते, पुन्हा मग क्षणभरच सर्पाची काय आली पाहिजे? एक मत खंडन. दुसरं कोणता? जर त्यांचा विज्ञानाचा आत्मा आहे, आलं का लक्षामध्ये? तर एक म्हाताऱ्याची गोष्ट सांगितली. तर मुलाला खेळत होता आणि त्याला म्हातारपणी काय होते? स्मृती होते. ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेचा आत्मा तो काय झाला? मग मेलेल्या आत्म्याला नवीन आत्म्याची स्मृती कशी? मग स्मृतीची एक वाट लागू शकत. पण क्षणिक विज्ञानवाद बरोबर नसून काय? आता पुढे कोण? दुसरे कोण? वाचा. झालं तर पुढच्या वाचा झालं, पण सांगता आलं पाहिजे. अन्यथा ख्यातीवादी म्हणतात की जर बुद्धीच सर्पाचा आकार धरते असं म्हणाल तर ती कशी आहे? क्षणिक आहे. मग सर्पाची प्रतिती क्षणिक यायला पाहिजे, परंतु ती बहुकाल येते. म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की बुद्धीच जगताचा किंवा सर्पाचा आकार धरते. दुसरं तुम्ही म्हणता बुद्धीला आत्मा मानता, परंतु प्रत्यभिज्ञा जी होते की वडिलांच्या मांडीवर खेळणारा मी आता माझ्या मांडीवर नातवाला खेळतो, तोच मी, अशी जी प्रतिभिज्ञा होते ती होता कामा नये. कारण जेव्हा तो खेळत होता तेव्हा जो आत्मा होता त्या क्षणी तो नष्ट झाला. मग नवीन अनंत आत्मे त्याच्यानंतर होऊन गेले. मग आत्ताच्या आत्म्याला त्याची स्मृती का व्हावी, प्रतिभिज्ञा का व्हावी, असं म्हणून अन्यथा ख्यातीवाद्यांनी त्यांचं खंडन केलं. आत्मख्यातीवाद्याचं काय केलं? खंडन केलं. दुसरा ख्यातीवादी कोणता? अन्यथा ख्यातीवादी. त्याचं काय मत आहे? अन्यथा ख्यातीवादी दोन येतात. म्हणजे नैयायिकांची ख्याती आहे, त्यामध्ये प्राचीन न्यायिक आणि नव्य न्यायिक. प्राचीन न्यायिकांचं असं म्हणणं आहे की अन्याचं ज्ञान हे अन्याच्या ठिकाणी होतं. म्हणजे वारुळस्थ असणारा सर्प
तो सन्मुख असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी दिसतो. तो नेत्रदोषामुळे दिसतो. आणि दुसरे 9वे नायक जे चिंतामणीचे 10 पुत्र आणि त्यांनी स्वतंत्र चिंतामणी हे जे होते त्यांनी न्यायावरती ग्रंथ लिहिला. त्यांचं म्हणणं असं आहे की अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होत नाही, तर अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं. अर्थात रज्जूचं सर्परूपाने ज्ञान होतं. प्राचीन एकांचं मत असं आहे की अन्य ठिकाणचं ज्ञान अन्य ठिकाणी होतं. त्यावेळेस त्याचं खंडन करताना 9वे न्यायिक म्हणतात, जर तुम्ही म्हणत असाल नेत्रदोषाने वारुळस्थ असणारा सर्प तो सन्मुख असणाऱ्या रज्जूवरती काय होतो, भासतो. परंतु जर नेत्रदोष असेल तर नेत्रदोषाने दृष्टीचं सामर्थ्य वाढत नाही तर घटतं. या जेव्हा प्रतिबंध कशाचा आहे, भित्त्यादी किंवा पर्वतादी बंध किंवा त्याच्या पलीकडे असणारं वारुळ, त्या वारुळाचं आणि नेत्राच्या मध्ये अनेक त्या ठिकाणी प्रतिबंध आहेत, तरीसुद्धा अन्याचं अर्थात वारुळाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्पाचं रज्जूच्या ठिकाणी सन्मुख ज्ञान होतं. किंवा वारुळस्थ केवळ सर्प नसून त्या वारुळावरती वृक्षादी किंवा पालापाचोळा इतर जंगलातील वृक्ष हे सुद्धा त्या वारुळाच्या भोवती आहेत. मग त्यांचंही ज्ञान या सन्मुख असणाऱ्या रज्जूवरती व्हायला हवं, परंतु तेही होत नाही. आणि नेत्रदोष हा हेतू देत असाल तर नेत्रदोषाने दृष्टीचं सामर्थ्य घटतं. त्यामुळे निर्दोष नेत्राला सुद्धा पडद्याच्या पलीकडचं दिसत नाही, तर सदोष नेत्राला किंवा दोषयुक्त नेत्राला अनेक प्रतिबंधांनी युक्त असणाऱ्या वारुळस्थ सर्पाचं ज्ञान का व्हावं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होतं असं म्हणता येणार नाही. अर्थात वारुळस्थ सर्पाचं सन्मुख असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी ज्ञान होतं असं म्हणता येणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नवनायक आणि प्राचीन नायक. पहिला नायक म्हणतो कुठे वारुळाच्या ठिकाणी असलेल्या सर्पाचं स्थान कुठे होते, समोर पडलेला जीवा. दुसरा दोरीच सर्परूपाने काय होते, याचं खंडन बघा. याचं खंडन असं आहे, दोरीच सर्परूपाने भासते असं जर म्हटलं तर म्हटलं हे बरं विचित्र पण आहे. जसं ज्ञेय असेल तसंच काय होते, नाही का. जर दोरी असेल तर दोरीचंच काय ज्ञान आहे. ज्ञेय वेगळं आणि ज्ञान वेगळं असं जमा असू शकत नाही. मला तुझं मत काय नाही. जसं ज्ञेय असेल तसंच काय होईल. एखादा माणूस असेल तर माणसाचा कोणत्या रूपाने ज्ञान होईल, माणूस रूपाने बाह्यरूपाने ज्ञान होईल. आणि आता काय ध्येय काय मानतो, रज्जू. आणि सर्प कोणाचं ज्ञान कोणाचं मानतो, शहाणपणा का वेडेपणा आहे का. जसं ज्याचं ज्ञान असेल मग त्याचं मत काय नाही. मग आता तिसरी भाषा अख्याती यावर अख्यातीवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात की रज्जू ज्ञेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाचे ज्ञान मानणे हे अनुभवाविरुद्ध आहे. जसे ज्ञेय असेल तसेच ज्ञान होते असा नियम आहे. जर साखर असेल तरी कशी लागणार, मीठ असेल तरी साखर म्हणून मीठ टाकलं चहामध्ये, मग चहा काय गोड लागतो का. एखाद्या घरी जावई भाऊ आले, नसून जावई व्हायचं आहे, भावी जावई. आणि मग ते जिच्याशी लग्न करायचं म्हणले पहा, कोणी करू नका, आचारी भावाकडून चहा नको, कोणाकडून नववधूकडून काय होऊ दे. आणि तुझ्या गडबडामध्ये काय झाली, चहा करते वेळी साखरेच्या पाळ्याच्या ऐवजी कोणतं पाळ आलं, मिठाच्या. कारण मिठे कसं असते, साखरी कशी असते, अजून तर काही हिरवी साखर आली नाही. मग त्या गडबडीमध्ये ती काय झाली, साखर म्हणून तिने चहाच काय टाकलं, आणि तो चहा कसा झाला, आणि तो कोणाला दिला त्याला यजमानाला. आलं का मी मग. कारण आता हे पहा, मिठाचा का गोड लागणे हा स्वभाव आहे का, कोणता स्वभाव आहे, खारट लागणे. तुम्ही किती जरी मनामध्ये आणलं, हा चहा कसा वाटला पाहिजे, वाटत असतो का.
जसं ज्ञेय असेल तसं काय होते, काय काय मीठ आहे तर ते खारट लागणार, त्याचा काय स्वभाव आहे, तो का गोड लागत असे जाऊ द्या. म्हणून प्राच्य नाही एकाचं मत काय नाही, नव्हे नाही का पुढे आता. डोंगर ज्ञेय असेल तर ज्ञान मोहरीचे होणार नाही. चिंतामणी तर ज्ञेय रज्जू मानून ज्ञान सर्पाचे मानतो, म्हणून ही अन्यथा ख्याती मान्य योग्य नाही. अन्यथा ख्याती काय नाही, योग्य नाही. आता दुसरी ख्याती पुढे वाचा. अख्यातीवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूचे ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. वृत्ती कुठपर्यंत जाते, रज्जूपर्यंत. बरं पुढचं सांगा. पुढे मग क्रमाक्रमात पहिलं सामान्य रूपाने काय होते, ज्ञान होते. कारण अंधार आहे ना, काय अंधारामध्ये विशेष रूपाने ज्ञान होत असते का सामान्य रूपाने, आहे का नाही. मग आता एक पहिलं ज्ञान कोणतं, सामान्य ज्ञान. पुढे तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन प्रथम रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी येथे पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते. आहे या रूपाने काय होते ज्ञान. याला सामान्य ज्ञान का म्हणावं, मजा नाही. अरे ज्ञानामध्ये दोन प्रकार, सामान्य आणि विशेष ज्ञान. विशेष. आहे या रूपाने त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, सामान्य ज्ञान. सामान्यच का म्हणावं, पूर्ण विशेष विशेष रूपाचं कुठं आहे. नाही. बरं त्याला विशेष रूप का म्हणायचं, पूर्ण ज्ञान. अपरोक्षच पाहिजे काय, अपरोक्षाने. विशेष रूपाने सामान्य रूप, हो. आहे का नाही. बीजामध्ये वृक्ष कोणत्या रूपाने आहे, सामान्य रूपाने. भूमीचा पाण्याचा संबंध झाला म्हणजे विशेष रूपाने. मग काय त्याच्यातून कोण नाही. हो. पहिलं कोणता होता, सामान्य. आता काय झालं, विशेष झाले. आणि त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते. त्याला सर्प दिसतो, लांबटपणामुळे त्या दोरीच्या ज्ञानावरती सर्पाचा भ्रम होतो. अंधार आहे ना, स्मृती होते. निबिड अंधकार आहे का सामान्य आहे, सामान्य अंधकार. निबिड असता तर दूर तोडून गेला असता, काहीच दिसलं नसतं, पाय ठेवून गेला असता. मग कोणत्या रूपाने आहे, सामान्य. विशेष रूपाचं काय आहे, अज्ञान. अज्ञान आहे. एक झालं ज्ञान, पण दुसरं दोरी कशी आहे, लांबट. लांबट आहे. लांबटपणामुळे कोणाचा अभ्यास होतो, सर्पाचा. सर्पाचा. आता हे कोणतं ज्ञान झालं, सर्पाची स्मृती. हो. पहिलं कोणतं, सामान्य प्रत्यक्ष. दुसरं कोणतं, विशेष. स्मृती ज्ञान. स्मृती ज्ञान. ज्ञान किती झाले, दोन. दोन ज्ञानाचं काय होत असते, एक ज्ञान होत असते. वृत्तीला एकच. अविवेकामुळे, कोणामुळे, अविवेकामुळे. आणि हा अविवेकामुळे सर्प वाचतो, कोणामुळे, अविवेकामुळे. आणि त्यावेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते, म्हणजे रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान, पण ते प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती, अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते. ज्ञान किती झाले, दोन. पहिलं ज्ञान कोणतं आहे, सामान्य. सामान्य ज्ञान आहे का, प्रत्यक्ष आहे, सामान्य प्रत्यक्ष आहे ना. दुसरं ज्ञान कोणतं आहे, दोन ज्ञान काय झाली. आणि आपल्याला विवेक होत नाही, काय होत नाही, वेगळी करतायत. त्याचा परिणाम दोरीवरती काय वाचतो, असं आहे अख्यातीवाद्याचं मत आहे. कोणाचं, अख्याती. पुढे वाचा. एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, त्याचे ठिकाणी भयकंपादी दोष, आणि प्रमाण जे नेत्र, त्याचे ठिकाणी मंदांधकारादी दोष असतात. दोन ज्ञान होण्याचं कारण काय आहे, विशेष ज्ञान का होत नाही, अंधारामध्ये दोरीचं विशेष ज्ञान का होत नाही.
अंधारा काढा पडेल. आणि त्याला पूर्ण प्रकाशाचं काही नाही, म्हणून कोणतं ज्ञान होत नाही, विशेष ज्ञान होतं. पूर्ण प्रकाश असता तर सर्प वाचण्याचं काही नाही. दिवसा कुठं सर्प वाचतो का? इतका वेळा सर्प एका दिवसाने दिवसा जर निघाला तर देवाला प्रार्थना करतो, दिवसा जर मी निघालो ते लोक मला हाणल्याशिवाय. मग सर्पाची जात कधी निघत असते? रात्री निघत असते. आमच्या खोलीत सुद्धा निघाला, कारण ते कुठून आला कोणाच माहिती. काय जाऊ द्या, काय विचारता करा, ऐकायला लागा. पण त्याला मारणार आहे नाही का, सोडून द्या, जाऊ द्या. म्हणून अंधारामध्ये सर्प काय होतं, म्हणजे शेतकरी लोक असा कंदिलीवरनं काठी घेऊन, आणि तो असा वाटेवर कधी कधी राहतो, थंड वाटते ना त्याला, म्हणून काठीचा आवाज ऐकला म्हणजे तो बाजूला होतो. काय होतं, पण शेतकरी लोक काय घेऊन जातात मग, अनेक खंदील घेऊन जातात. जाऊ दे, आपल्याला कशा करता. विशेष ज्ञान किंवा होत असतं प्रकाशामध्ये. दोरीचं कोणतं ज्ञान होते? विशेष ज्ञान आहे ना. आणि संध्याकाळी कोणतं ज्ञान होते? सामान्य. त्यामुळे पुरुषास हा सर्प आहे या ज्ञानात रज्जुवंशाचे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृतिज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत. हे पहा किती दोन. सामान्य ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष, सामान्य ज्ञान कोणतं? प्रत्यक्ष. आणि दुसरं ज्ञान कोणतं? स्मृती ज्ञान. स्मृती ज्ञान का झालं? सर्पाचं लांबटपणामुळे. कशामुळे? लांबट आहे काय? सादृश्य दोषामुळे ते ज्ञान होऊ शकते. आता दोन ज्ञान झाले आणि त्याचा विवेक होत नाही. काय होत नाही? आणि त्याचा परिणाम असा होतो, दोरीवरती काय सर्प आहे. खरंच सर्प आहे का भ्रम होत असतो? हे चांगलं प्रकरण आहे बाप. हे ख्याती प्रकरण, हे तत्वज्ञ लोकांचं चिकित्सक प्रकरण आहे. दोरी नसून नाचते. सर्पाचंच का सांगितलं आपल्याला? काही घेणं देणं आहे का? दृष्टांत झाला. काय झाला? मग नसून जगत का वाचते? तो प्रत्यय पुढे. त्या अविवेकासच अख्यातिवादी सांख्य प्रभाकर भ्रम असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात. भ्रम म्हणतात. दोन ज्ञानाचा काय होत नाही? विचार होत नाही. त्याला तर अविवेक म्हणायचं. काय म्हणायचं? आपण नाही का विषयामध्ये सूक्ष्म नसून भासते, आपल्याला तो विचार होऊ शकत नाही. म्हणून आपला ठाम निश्चय होतो की सुख कशात आहे? विषयात आहे. आणि ज्याला ज्ञान आहे त्याला माहिती असं ज्ञान सुख हे विषयाचं नसून कोणाचं आहे. मग संतांना त्या ज्ञानाचं काय आहे? प्रत्यक्ष आहे. म्हणतात तुकोबाराम म्हणतात, विषय गोडी बोलले न ते ईश्वरमते बुधा. शहाणा मनुष्य त्याच्यामध्ये रममाण होत. गीता सांगते ना सर. पुढे यावर सत्ख्यातिवादी असा दोष देतात की सर्पांशात स्मृतिज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. पहिलं खंडन कोणत्या ज्ञानाचा? स्मृती ज्ञानाचा. आपल्याला आहे ना स्मृती ज्ञान आणि सामान्य प्रत्यक्ष ज्ञान. तर स्मृती ज्ञानाचं खंडन कशाचं? जर सर्पाची स्मृती होती असं म्हटलं आपण, तिथे काय स्मृती म्हणता येत? स्मृतीमध्ये काय असते आणि हे पहा विशेषामध्ये काय असते? दोन फरक असतं. एखाद्या माणसाला एकाएकी अरण्यामध्ये काय दिसला, अगदी समोर जातो काही बघायचं आहे, मग कुठे जातो?
माघारी फिरतो काय फिरतो का समोर जात असतो का समोर जायला तो कोण आहे वाघ आहे की डायरेक्ट आणि पुढे कापरा सुटते झाला काय सुटते आम्ही होतो एका ठिकाणी गाडीमध्ये एखादा ग्रस्त होता धट्टा कट्टा होता आणि पुढे एक शेत लागलं त्या शेतामध्ये पिपळाच्या खाली मारुती बाबा होता कोण हे हनुमंताची देवळं कुठेही राहतात गणपती आणि त्याला सेंद्री दैवत म्हणतात त्याला काही फारसं देऊळ लागत नाही झाडाखाली हनुमंताचं देऊळ आले थोडे महाराज थोडं दर्शन करून येतो म्हटलं बा जा म्हटलं आम्हाला वाटलं तर दर्शन करून येतो जरा वेळ लागला आम्ही म्हटलं 5 मिनटाकरता गेला ना अर्धा तास लावला तुम्ही ते म्हटले महाराज वाचून आलो ईश्वराची कृपा आणि मग झालं तरी काय ते बोलणंही होईना बा त्याच्याकडून आणि आम्ही थरथर कापत होतो मी म्हटलं भानगड काय झाले कोणाच माहिती याला कोणी मारलं का काय केलं अरे असं का झालं असं का झालं तर म्हणले महाराज दर्शन करायला गेलो आमचे हनुमानबाचे दोन्ही पाय कसे असतात एकत्र असतात आणि तिथे म्हटलं बसलेला होता बरं का आणि जवळ गेल्यावर मी बघायला लागलो काय दिसला म्हटलं संपला होता पण तो शहाणा साप होता कोणता होता तो तिथे थांबला 2 शहाणा आणि मूर्ख असतो मूर्ख सापाला हाणून काढावं लागते शहाण्या सापाला सोडून द्यायला जाऊ द्या म्हटलं वाचून आलो की कशामुळे तो आला का लक्षामध्ये त्याला कापरं कशामुळे सुटलं नाही पाहिल्याबरोबर काय सुटलं गाव सगळ्या गावात अंगाला काय आला काय करेल आता याला स्मृती म्हणता येते का इथे काय आहे प्रत्येक आणि आता इथे आपल्याला काय म्हणावं लागेल स्मृती जर म्हटलं दोरीवरच्या सापाला काय म्हटलं स्मृतीमध्ये कापरेपणा एखाद्या माणसाला पूर्वी पाहिलेल्या वाघाची आठवण झाली कोणाची मग काय धावत पडतो का आठवण झाली म्हणजे काय कापरं सुटतं का त्याला खरा साप आहे का खोटा साप आहे स्मृती ज्ञानामध्ये कापरं सुटत नाही म्हणून त्याला स्मृती ज्ञान म्हणता येत इथं घाबरतो की पुढे पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषास त्याचे स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही कधी पूर्वी कुठं पाहिला होता माझ्या घरामध्ये स्मरण आहे का साप आपल्या वाघ आहे तिथं मग आता कुठं कापडं सुटते का मग इथे स्मृती आहे तिथे साप आहे का तिथे स्मृती म्हणता येत नाही कारण दोरीवर तर सर्प पाहिल्याबरोबर स्मृती म्हणता येते का घाबरतो तर काय सुटते काप सुटते म्हणून स्मृती ज्ञान म्हणता येत तर खंडन पुढे किंवा तो पळतही नाही असा अनुभव आहे नाही बा स्मृतीमध्ये काय म्हणजे नाही का एखाद्या माणसाला सर्पाची आठवण नाही पडत असतो का तो आणि खरा दिसला तर या महाराज म्हणतो का पुढे आणि सर्पज्ञानाचे वेळी तर पाहणारा भय वाटून तो पळूही लागतो म्हणून सर्पांशात स्मृती मांडणे योग्य नाही स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष वाघ दिसला तर समोर जात असतो का माघारी फिरतो नसता माघारी फिरतो का पळत सुटतो आता इथं आता स्मृती कसं म्हणता येईल स्मृती म्हणता येत नाही आठवण झाली म्हणजे काय पळतच सुटत असतो का पुढे शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूचे ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती तेव्हा प्रत्येक माणसाला असं वाटत होतं आहे का नाही
काय वाटत असते मला प्रत्यक्ष काय दिसला? जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाचं मिथ्यात्व सिद्ध होत. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे मग सर्पाचं काय? तर मला गोष्ट सांगितली होती ना, तर ते चांगली आहे. ते पंढरपूरला याच्या गणपतीच्या उत्सवामध्ये पोरं काय बसवतात गणपती. ते दोंडा महाराजांची पोथी सुटली. त्या पोरांना असं वाटतं आपल्या गणपतीचं काय करावं, कौतुक करावं, काय गणपती चांगला आहे. आणि त्या बायाला कुठं जायची इच्छा असते दर्शना करता. म्हणजे पोरं काय करतात, थोडे चॅप्टर इबलीस असतात, कापडाचा सॉफ्टवेअर करतात. कशाचा? त्याला स्प्रिंग ब्रिंग असते आणि त्या स्प्रिंग मिळतं सापाचा असं काय करतं. आणि मग ते पोरच ती एखादी म्हातारी जर चालली असली दर्शना करता, आजी आजी ते बोडं तिला काय दिसते, हे पा म्हटलं साप, हे पा तो खरंच तिला काय वाटते, आता असं असं करतो. आणि नुसतं चावला नाही साप, काय झालं नाही तरी म्हातारीला झेंडू येतो. प्राणीच विचित्र येतो, वाघापेक्षा सुद्धा काय विचित्र प्राणी आहे. आणि परिणाम असा होता, नुसतं झेंडू नाही, म्हातारी मरायला लागली, काय लागली. मग त्या पोरांना वाटलं आपल्यावर ते आपत्ती आल्याशिवाय. मग आजी काय झालं काय झालं, काही सापही म्हणत नाही, काही म्हणत नाही, होही म्हणत नाही. मग ते पोरं काय करतात, ते कापडाचा साप असतात ना ते घेऊन येतात. मग ते म्हातारीच्या समोर त्याचं ऑपरेशन करतात. ते कापड बाजूला काय करतात. आता म्हातारीला कळून चुकलं, असं खरा साप आहे का खोटा आहे. मग कापडाचा साप आहे असं म्हणता बरोबर म्हातारी टुनकन उडी मारते. इथं कशा कशा करता चाललेला आहे. दोरीवर ते वाचलेला सर्प जो आहे तो खरा नसून कसा आहे, स्मृती आहे काय. पुढे शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूचे ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली. लक्षात आहे. आम्हाला जो दोरीवर ते सर्प वाचला, दोरीवर ते ज्ञान झाल्यानंतर खरा सर्प होता का खोटा होता हे मग तो का तो खरा म्हणतो का. आता म्हातारी काय त्याला खरा सर्प म्हणजे कोणता सर्प. पुढे मला रज्जूचे ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. असं वाटते का आपल्या दोरीवर ते सर्प दिसल्यानंतर स्मृती झाली असं वाटते का. प्रत्यक्ष काय होते दिसतं ना, तर विचित्र प्राणी आहे. एक मनुष्य सर्पावर पाय देऊन गेला कुठे अंधारे सायंकाळच्या ह्याच्यामध्ये बरं का. मागाहून मी एक मनुष्य चाललेला होता, त्याला काय दिसला, तो साप दिसला. मग तो ज्याने पाय दिला होता ना पुढे म्हटलं का तुम्हाला काही थोडं गुळगुळीत लागलं होतं का. हा म्हणलं लागलं होतं की. हो म्हणलं बा ते गवत नव्हतं, काय होतं सर्पाचं नाव घेता बरोबर त्याला झेंडू आला. इतका विचित्र प्राणी लक्षात. त्याच्या नावात सुद्धा माणसाला कापड सोडून करण्याची काय शक्ती आहे. ते लहान असो का मोठा असो, मोठा साप चावला म्हणजेच माणूस मरतो आणि लहान साप चावला म्हणजे काय गुदगुल्या खातो. ह्या अनुभवावरून ब्रह्मकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. दुसरे असे की हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे, कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञानी होत नसतात. इंद्रियांना किती ज्ञान होत असते, एका वेळेला दोन ज्ञान होत. आणि एका वेळेला दोन ज्ञान झाले असते तर इकडे एका कानाने भागवत ऐकायचं आणि एका कानाने दोन ज्ञान होत नाही. किती होते, एकच ज्ञान होते. आणि तर दोन मानले, सामान्य प्रत्यक्ष आणि स्मृती ज्ञान.
मग याचं खंडन आहे काय. शतावधानी पुरुषास एकाच काली अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात असे वाटते, पण त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे. नाही बा असं वाटतं आपल्याला एकाच वेळेला 2 ज्ञानं झाले, पण एकाच वेळेला 2 ज्ञानं होऊ शकत नाही. एक किती होते? गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळवून त्यात सुईने भोग पाडले तर सर्व पाकळ्यास एकदम भोग पडले असे दिसते, पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल? हे बघ गुलाब असते ना, पाकळ्या पाकळ्या असा केल्या, गोळ्या केल्या आणि सुईने काय पाडलं, मग प्रत्येक पाकळीचा काय झालं? छेद झाला. त्याच्यातला आपल्याला काल सांगता येतो का? एकदम दिसते काय दिसते, पण प्रत्येक पाकळी छेदन केल्याशिवाय सुई वर जाऊ शकत. म्हणून एका वेळेला आहे का प्रत्येक पाकळीला छेदन काय केलं पाहिजे. म्हणून 2 ज्ञानं होत नाही. ज्ञान किती होते आणि आपल्याला धर्म होत असते, काय होत असते, एका वेळेला किती ज्ञान झाले? 2 ज्ञान झाले. तो विषयाचा स्वभाव आहे. ज्या वेळेला दिसते त्यावेळेला ऐकायला येत नाही, ज्या वेळेला ऐकायला येते त्यावेळेला एकाच इंद्रियात 2 ज्ञान करून देऊ शकत. फक्त एकच ज्ञान करते. शब्द स्पर्श रूप रस आणि डोळ्याने कोणतं ज्ञान होणार? रूपाचं. कानाने शब्दाचं, नाकाने गंधाचं. 2 ज्ञान करू शकत पडे. असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागतेच. या एकंदर कारणावरून अख्यातिवाद्याचे मत असंगत आहे. बरोबर नाही का? सर्पवंशामध्ये काय मानायचं? स्मृती मानायचं. रज्जवंशामध्ये सामान्य प्रत्यक्ष मानायचं. अशी 2 ज्ञानं आणि त्याचा विवेक न झाल्यामुळे आपल्याला सर्प भासतो हे म्हणणं काय होत नाही, बरोबर नाही. नाही का? सर्पवंशामध्ये स्मृती म्हणणं हे बरोबर नाही. नाही का? दोरीवर सर्प वाचल्यानंतर बरोबर अंगाला काय सुटते? कापड सुटते. हे काय सगळ्या अंगाला काय येतं? मग स्मृती ज्ञान म्हणता येईल का? बरं तुम्ही कधीतरी साप पाहिला किंवा वाघ पाहिला आणि 6 महिन्याने आठवण झाली, कधी खोलीमध्ये बसा मग पडत असता का तुम्ही? मग आठवण झाली, कोणतं ज्ञान आहे ते? तसे ज्ञान. आणि रानात पाहिला तर प्रत्यक्ष. मग दोन्हीवरचे सर्पाचं ज्ञान स्मृती होते का प्रत्यक्ष होते? म्हणून स्मृती ज्ञान म्हणता येत. मग अन्यथा ख्याती आहे. आता कोणती ख्याती राहिली याचा विचार कधी